कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेड तालुक्यातील घाणेकुंट येथील मुंबई गोवा महामार्गाच्या पश्चिमेकडे सर्व्हिस रोडला भले मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये अनेक पादचारी, दुचाकी चालक यांचे अपघात होत आहेत। 4 चाकी वाहनांचे टायर अडकून गाड्या अडकून पडत आहेत व त्यांचे नुकसान देखील होत आहे। परिणामी लोटे व घाणेकुंटमधील शेकडो ग्रामस्थ, रिक्षा चालक आक्रमक झालेत आणि आज सकाळी 10 वाजल्यापासून सर्व्हिस रोड बंद केलाय। संतप्त ग्रामस्थांनी महामार्गाचे ठेकेदार असलेले कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चरच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधलाय, मात्र कोणीही अधिकारी फोन उचलत नव्हते आणि उचलला तर मी गावी गेलोय, मी दुसऱ्या ठिकाणी आहे अशी विविध कारणे सांगत होते। म्हणून संतप्त ग्रामस्थांनी स्थानिक पोलीस दूरक्षेत्राला याबाबत कळवले। लोटे पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संजय पाटील, कॉन्स्टेबल सुनील पडळकर, कॉन्स्टेबल विशाल धाडवे, कॉन्स्टेबल माळी यांच्यासह तात्काळ घाणेकुंटमधील सर्व्हिस रोड येथे पोहोचलेत। येथे संतप्त ग्रामस्थांमधील सुरेश कांबळे, रवींद्र काते, भार्गव देवळेकर, महेंद्र मोरे, उमेश महाडिक इत्यादींनी पोलीस प्रशासनाला सर्व्हिस रोडची दुरावस्था दाखवली आहे व खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताबाबत सांगितले। यावेळी महामार्गाच्या ठेकेदाराचे दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणाचा पाढा वाचून दाखवलाय व जर ठेकेदाराने सर्व्हिस रोडची दुरुस्ती वेळेवर आणि उत्तम दर्जाची केली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिलाय। लोटे घाणेकुंट या सर्व्हिस रोडची झालेली दुरावस्था, तिथे होणारे बाईकवाल्यांचे ॲक्सिडेंट, मोठ्या गाड्यांना लागणारे खाली खड्डा मोठ्या प्रमाणात पडले असल्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व गाड्या आणि ह्यांना लागणारे त्यांना होणारी सर्व त्या गाड्यांची हानी, हे सगळं पाहता हे निकृष्ट दर्जाचं काम या हायवेवाल्यांनी केलंय। फक्त गाववाल्यांना चुना लावायचं काम या लोकांनी केलेलं आहे। इथं कोण अन्यायाविरुद्ध आता इथं आवाज नागरिकांनीच उचललेला आहे, तेव्हा या नागरिकांच्या साथीला हे तुमच्या पत्रकारांची जोड हवी म्हणून आज आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत। आणि जोपर्यंत या इथं त्या हायवेचे कामगार, कर्मचारी इथं येत नाहीत, अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत आम्ही या इथून गाडी या पोलीस स्टेशनला सुद्धा याची कल्पना आम्ही दिलेली आहे की ह्या रोडला गटर नाही, बाजूला गटर झाल्यानंतरच ह्या विषयाला कुठेतरी हा पाणीला जायला मार्ग नाही, म्हणून हा परत आज काम केलं तर संध्याकाळी परत पाऊस येणार, पाऊस पडल्यानंतर परत हा विषय रस्त्याचा खराब होऊन जाणार। त्यासाठी सगळ्यांना, आम्हाला सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना एकच विषय सांगायचा आहे की आता जो काम होईल तो उच्च दर्जाचं व्हायला पाहिजे, नाहीतर काम आम्ही इथं होऊन देणार नाही। प्रत्येक जर या हायवेला बघितलं, मग कोल्हापूर आणि इतर ठिकाणी जर बघितलं तर आणि ते हायवे जिथं MIDC चालू आहे तिथं मात्र 500 फुटावरती त्यांनी पोल लावले आहेत आणि जिथे हायवे चालू आहे बीर लोटे ते आवाशीपर्यंत तिथे कुठेही लाईटची व्यवस्था नाही, त्यामुळे ऍक्सिडेंट जे होतात, अपघात होतात। सर्व्हिस रोडची अवस्था ही खराब झालेली आहे। लोक चालता येत नाही, लोकांना जाता येत नाही। प्रत्यक्षात जर येत नसतील तर पोलीस स्टेशनला जाऊन आपण एखादं मोठं निवेदन देऊन त्यांना गाडीत घालून इथं आणून किंवा हायवे बंद करणं हा एक पर्याय आहे। तर मला वाटतं ह्या पर्यायाला आपण सर्वांनी सहमत राहावं एवढी विनंती करतो। मुंबई गोवा महामार्गावरील लोटे घाणेकुंट या ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्वेला आणि पश्चिमेला जे सर्व्हिस रोड केले गेलेले आहेत, या सर्व्हिस रोडचं आणि महामार्गाचं काम हे कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपनीला देण्यात आलेलं आहे। मात्र येथील पंचकृषीतल्या सर्व ग्रामस्थांचा आणि वाहन चालकांचा असा आरोप आहे की हे काम अगदी निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे। दोन्ही बाजूची सर्व्हिस रोडला कुठेही गटारांची सोय व्यवस्थित केलेली नाही आहे, त्यामुळं पावसाचे पाणी या सर्व्हिस रोडवरती येऊन भले मोठे खड्डे पडलेले आहेत, ते आपण पाहू शकता या दृश्यांमध्ये। आणि या खड्ड्यांमध्ये वारंवार अपघात होत असून काल 2 दुचाकी चालकांचे इथं अपघात झालेले आहेत। त्यामुळे इथं संतप्त ग्रामस्थांनी इथं सर्व्हिस रोड पूर्ण ठप्प केलेला आहे आणि महामार्गाचे जे ठेकेदार आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यांच्यापैकी कोणाकडूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे इथं ग्रामस्थांनी हायवेवरती रास्ता रोको करण्याचा असा इशारा दिलेला आहे। ग्रामस्थांनी इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाला देखील बोलवून घेतलेलं आहे, कोणत्या प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था हे नको म्हणून। आणि अशा प्रकारे इथलं हे आंदोलन आता कुठपर्यंत जात आहे, इकडे पाण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आंबरेसह माझे कोकण, ज्ञानेश्वर रोकडे, माझे कोकण, लोटे, खेड।
आहे.